भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक नमस्कार जी। माझा एक सुंदर अनुभव आहे माझ्या मोठ्या मुलाचा। सायंकाळची वेळ होती, 4:15 वाजेची। मी त्यावेळेस दोवारी करून सनी माझा दूध बनून तयार होता। मी दोन्ही डब्बे गाडीला बांधले होते आणि टीव्हीच्या पाठीमागं माझा मुलगा बॉल काढायला गेला। त्यांनी जेव्हा बॉल काढला माझ्या मुलांनी, त्याला करंट लागला। त्यावेळेस माझा मुलगा चिपकून जाणी होता। माझ्या लहान मुलांनी मला आवाज दिला, बोले पप्पा ये अमन देखो कैसी कर रहा है। तर मी तीच गाडी त्याची ठेवली आणि धावत गेलो। त्यावेळेस माझा मुलगा हा जमिनीवर पडला होता आणि खरोखर आम्ही अगर बाबाच्या तत्व शब्द नियमाने चाललो तर आम्हाला काही नाही होऊ शकत। हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे। त्यावेळेस माझा मुलगा जेव्हा खाली पडला होता तर मी 2 मिनिटासाठी थोडा शब्द होऊन गेलो होतो, लेकिन नाही, परमेश्वर आपल्या जवळ आहे। मी भगवंताला हाक मारली, बाबा काही चुकी झाली असेल तर मला माफ करा। आणि खरोखर जेव्हा माझ्या मुलाला मी उचललं तर आपण जेव्हा ती लाश कशी उचलतो त्या प्रकारे माझा मुलगा मला उचलायचा नाही। आणि तेव्हा माझी पत्नी आली। मी तिला म्हटलं, तू कापराची ज्योत लाव आणि अगरबत्तीला भगवंताला सांग। मी माझ्या मुलाला उचललं, मान खाली ठेवली होती। मी असा मनामध्ये विचार केला होता का खरोखर माझा मुलगा आमच्या मधून निघून जाणार, लेकिन नाही, भगवंतानं आमची पुकार ऐकली। माझ्या पत्नीनं तीर्थ बनवला। तोपर्यंत मी माझ्या मुलाला हातामध्ये उचलून सानी समोरच्या घरी घेऊन गेलो रोडवरती। मी म्हटलं गाडी करून सानी मुलाला दवाखान्यात घेऊन जातो। तर मुलांनी दोन्ही हात खाली ठेवले होते, मान। मी म्हटलं भगवंता कसा, तेवढ्यामध्ये माझी पत्नी तीर्थ घेऊन सानी आली आणि तीर्थ त्याच्या तोंडावर मारलं आणि होटाला लावलं। तर अवघ्या 1.5 मिनिटामध्ये माझा मुलगा उठून सानी उभा झाला आणि मला चिपकून सानी पकडलं। त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू पडले। मी म्हटलं भगवंता तुझी शक्ती अपरंपार आहे, लेकिन या शक्तीला कोणी ओळखू नाही शकत। भगवान बाबा हनुमान जी की जय। महान त्यागी बाबा झुमदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय। नमस्कार जी।